झटका जरा सा महसूस हुआ एक लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक। हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल, मशवरा मेरा तू आजमा के देख। यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक बेटा। चल मसल फुलाना थोड़ी बॉडी बनाना, तेरे चिकने गालों पे स्टबल की फसल उगाना। अरे रे रे ओबे चल बेटा शुरू हो जा गुरु, बगल उठा के थोड़ा डियो। आणि मला वाटतं की आज मजा आली असेल. थँक्यू सो मच. नेक्स्ट नंबर करूया. या आउट झालेल्या नंबरनी 3 आउट झाले. 1 2 आणि आणखी कोण. अरे वा खूप कमी So
दुसरी सांगायचं म्हणजे जंगम सरांनी विचारलेल्या पदार्थाच्या 3 अवस्था: द्रवरूप, स्थायीरूप, वायुरूप. उत्तर होतं घट्ट पातळ पाण्यासारखं येतात लिहिलेलं. हा? अरे आत्ता सांगतो उत्तर द्यायची असली होता. आणि आता प्रमोद उपाध्याय उपलब्ध नाही. पेपरमध्ये फक्त प्रमोद आणि अण्णाप्पा लिहिलेला आठवतो. उपाध्याय संपूर्ण वर्ग शोधत करतो आम्ही. आणि तिसरा एक किस्सा सांगतोय फडणीस सरांचा. फडणीस सर पहिल्या महायुद्धाचे दुष्परिणाम सांगत होते. दुष्परिणाम होते, जीवितहानी झाली. आपण आता रशिया विरुद्ध पाहतोय. पण सांगता संदर्भात सांगितलं होतं की तिथं प्रचंड उष्णता निर्माण झाली. प्रचंड झाल्यामुळे लोक पाण्यात उडी मारली. मग ते उत्तर पेपरात फक्त जीवितहानी झाली, वित्तहानी झाली असं नाही देता ते पहिल्या महायुद्धाचं उत्तर असं होतं: पहिल्या महायुद्धामुळे प्रचंड उष्णता निर्माण झाली. उष्णता निर्माण झाली, लोक विहिरीत उडी मारली. विहिरीत उडी मारल्यामुळे कांदा बटाट्यासारखी भाजून वर आली. असं या दुष्परिणाम होतं. तो उत्तर आता आमच्यात उपलब्ध नाही. त्याबद्दल सांगायचं जर वाईट तर दिवंगत विनोद मैशाळे या निमित्ताने त्याची आठवण आलेली आहे. थँक्यू. जोरदार टाळ्या होऊन होते, हसवलं आपल्याला. अजून कोणाचा किस्सा एखादा? येस, कोण सांगेल? एनिबडी? गर्ल्समध्ये तुम्ही सुद्धा सांगितलं तर चालेल. ठीक आहे, एखादा हसवणारा फनी किस्सा कुणाचा आहे का असा? म्हणजे आपल्याच बाबतीत असं नाही, समोरच्याच्या बाबतीत जो घडला असेल तरी सुद्धा सांगायचा आहे तो. ठीक आहे, कारण त्या होतो. पण आता थोडस 20 वर्षानंतर थोडस धाडसी झालंय आता. माझ्या बायकोमुळं. आणि मी सगळ्यांचा किस्सा सांगतो, पण स्वतःबद्दल काही किस्सा बोललो नाही. देशमुख सरांनी 30 मार्काचा त्यांनी घटक चाचणीचा पेपर होता. योग्य जोड्या जुळवा. पर्याय तर अ आणि ब आणि क. पर्याय तर अ ब क. तो पेपर सरांनी घरी तपासायला देणार होते. मग 1 मार्क नंतर ते वडिलांना कसं दाखवायचं म्हटलं आता. उत्तर तर बरोबर. मग मी काय केलं, बरोबर उत्तर करण्यासाठी शोधलं कुठं काय दुरुस्त रिपेरी करता येते काय. मग थोडं बला क केलं आणि सरांच्या जवळ गेलं. सर 1 मार्क वाढतोय माझा. सर आणलेल्या 30च्या 30 वेळा माझ्या डोक्यात घातले ते. आज साक्षीदार सगळे विद्यार्थी आहेत ना विद्यार्थी साक्षीदार. आणि कोळेकर सर आहेत तिथं. कोळेकर सरांचं पण जवळपास 22 वर्ष झालं, पण मला पहिला प्रमेय आठवतोय. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारे रेषा त्रिकोणाच्या अन्य 2 बाजूला प्रमाणात बघते सर. किती सापडत माझ्या मनात येऊन पदार्थाच्या लांबी वाट प्रियाची संपर्कात असते. भौतिक परिस्थिती कायम असताना मंडळातून वाहणारा दूर प्रवाह मंडळात उरलेली प्रवाहाला संपर्कात निवृत्ती विरोधाच्या व्यस्तप्रवाह असतो. प्रवाह बरोबर 10 भागिले विरोध. ओहम्स लॉ लिहून घ्या. 124 समांतर नोटी. एक प्रश्न विचारू वाटतं तुम्हाला? हा नाही, मला माझे मास्तर आहेत. मी सगळ्यांना सांगू इच्छितो, माझी पत्नी शिक्षक झाली, मी झालो नाही. माझी पत्नी झाली शिक्षक. जवळपास लग्नानंतर 7 वर्ष शिकल्यानंतर MSc BEd सरांच्या मार्गदर्शनाखाली ती शिक्षक झाली. जवळपास MSc मॅथ्स MSc BEd जवळपास 7 वर्षी मी तिला लग्न झाल्यानंतर शिकवलं. आज ती दत्त हायस्कूल इथे कार्यरत आहे. पण शिक्षक त्यात आणि ओम्सला वगैरे भौतिक गुणधर्म तुम्हाला पाठवत आणि अभ्यास नेमकं कोण करते? सरांनी घेतो, आता पत्नी घेते अभ्यास. क्या बात आहे, भारी वाटलं तुमच्याशी बोलून. भारताचा नकाशा त्यांनी तो बोर्डवरती लटकवला होता आणि त्या विद्यार्थ्याचं नाव सांगितलं मी. नाही मला माहित नाही. एका विद्यार्थ्याला असं हा देश कुठं आहे इकडे म्हणून लास्ट बँचवरती बोलवला. त्यानंतर विद्यार्थ्याला आणि त्याला माहिती नव्हतं तेव्हा असं तेव्हा अरे देवानं बोट दिले म्हणून कुठे पण फिरू नको म्हणतो. कोण आहे तो विद्यार्थी? आपल्यात प्रेझेंट आहे का आता? आहे म्हणजे माहिती आहे इकडं पण कुठं तरी. ओके, हा येस, झाले सगळ्यांचे किस्से सांगून? मला काय आठवलेले किस्से सांगतोय मी.
आज आपण एकत्र जमलोय. ही जी काय आपल्याची ऊर्जा निर्मिती झाली आहे त्याचं पूर्ण जे श्रेय आहे ते विजय शिरोडकर त्याला परत एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा विजयसाठी. आणि ॲक्च्युली त्याच्या भौतिक जीवनात सुद्धा तो ऊर्जा निर्मितीचंच काम करतोय. होय की नाही विजय? महाराष्ट्राला ऊर्जा पुरवताय तुम्ही. आणि तरी सुद्धा भारनियमन म्हणजे आहे, सरकारनं जाहीर केले पण भारनियमन नाही आहे अजून. त्यामुळं विजेचं काम हे खरं म्हणजे ऊर्जा निर्मितीचंच काम आहे. सगळे कुठलेही पण पक्ष असू देत किंवा काही असू देत, सगळे म्हणतात, सगळे विजयाचा दावा ठोकतात की विजय आमचाच आहे. पण आम्ही आत्मविश्वासानं सांगू शकतो की विजय हा आमचाच आहे. आता मी काही माणसं ही जन्माला एका विशिष्ट गोष्टीसाठी येतात. मला लहानपणापासून वाटतंय की आमचा विनोद जो मित्र आहे तो काय म्हणतात ते लष्कर भरतीसाठीच तो जन्माला आला की काय, कारण तो जन्मताच तो भरतीसाठी प्रयत्न करायचा. अगदी पहिलीपासून मला आठवतं ते पहिलीपासूनच तो म्हणजे भरतीसाठी प्रयत्न करायचा. पहिली असू दे, दुसरी असू दे, 10वी असू दे, ग्रॅज्युएशन असू दे, पण भरतीसाठी तो का प्रयत्न चालू केला म्हणजे तो काय हे केला नाही. अजूनही माझ्यामध्ये तो भरतीसाठी प्रयत्न करतोय. मी संतोषकडे येतोय. संतोष म्हणजे हास्याचा निव्वळ धरायतो, विनोदाचा बादशाह संतोष. मॅडम तुम्हाला कोणाला कंटाळा आला असेल किंवा काय कोणाच्या घरी कोण ओरडलं, शिक्षक ओरडले, फक्त संतोषकडे 10 मिनिटं जायचं, मन टेन्शन मुक्त, फ्री एकदम म्हणजे असा त्याचा एक गुण आहे विनोदचा. मी उमेशकडे येतो. उमेशचं मला एक आठवतंय, 4थीला असताना भाषणं व्हायची ग्रामपंचायत कार्यालयाजवळ. लहान होतो आम्ही सगळेजणी, आम्ही भाषणं करायचो त्यावेळी. उमेशचा एक मला किस्सा आठवतोय. तो भाषण पाठ केलेला, बहुतेक त्याला ते आठवत नसेल कदाचित. डाव्या हातात त्याची डाव्या चड्डीच्या डाव्या खिशात त्याची चिठ्ठी होती, पण उजव्या हातात उजव्या खिशात तो हुडकत होता. ते एक मला सारखं आठवते. मी भरतकडे येतोय. भरत मॅडम त्याचं भरतकडे तुम्ही गेला ना, ते ऐकला ना, मराठी मिश्रित कन्नड म्हणजे 10 शब्द जर बोला तो 4 शब्द मराठी, 4 शब्द कन्नड, इतकी त्याची हास्य निर्मिती होती त्या ह्याच्यातून, त्या शब्दातून. भारी वाटतंय त्याचं म्हणजे ऐकायला. भरत त्या अजूनही असताय ते मार्केवाडीकर येतोय का मी सांगू? आलाच हॅलो. मराठी पेपरच्या इतिहासातलं 7 पुरवण्या जोडलेला एकमेव निबंध मार्केवाडीकर. 7 पुरवण्या एकमेव जोडलेला निबंध, बाकीचं कुठे पण 7 पुरवण्या करायचं मार्केवाडीकर. माझ्या अभयारण्यातील सहल हा विषय होता निबंधाचा. मी इयत्ता 10वीच्या पूर्व परीक्षेत केलेलं 7 पूर्ण जोडलेला पेपर. आम्ही सकाळी सुरुवात असं होतं, वाचून दाखवली आपणाला दिवाळी झाल्यानंतर हे पूर्ण निबंधात लिहिलेलं सगळं. मग त्यानंतर आम्ही सकाळी लवकर उठलो. त्यानंतर एकटी सकाळी स्टँडवर येऊन लागली होती. सकाळी गडबडीनं आंघोळ करायला मिळणार नाही, रात्री आंघोळ करून झोपलो. पुढचं तू बोलतोस ते मी सांगू सगळं. मला आज देखील जुन्या आठवणी अगदी अधोरेखित होत आहेत. मग त्यानंतर आम्ही संपूर्ण अभयारण्य रेल्वेने फिरून बघितले आणि जाताना अभयारण्यापर्यंत आम्ही एसटीने गेलो. एसटीमध्ये असलेल्या ड्रायव्हरला आणलेला डबा दिला, त्यातल्या अर्धा चपाती सगळ्यांना दिली. दिलेला आहे. मग अभयारण्यात फिरताना त्याला एक वेगळा कुठला वाघ दिसला, काळा वाघ दिसला, पांढरा वाघ दिसला. मग एकदा निघतोय अभयारण्य रेल्वेने बघितलंय, एकदा म्हणतोय चालत फिरून नेमकं गेलता कशाला हे सुद्धा कळलं नाही आम्हाला.
आणि अपेक्षा बद्दल एक इयत्ता चौथीचा मोकाश सर होते. चौथीच आठवलंय. अपेक्षा मोकाश सर होते ना चौथीला. तुम्ही केर कचरा कुठे टाकता? उत्तर तर टिप्पीत. टिप्पीत म्हणजे उकरिंडा. हा ते कन्नडमध्ये लिहितो टिप्पीत. बरोबर आहे का? धन्यवाद. स्टार्ट म्युझिक. आपला बलून सेफ ठेवा, दुसऱ्याचा तुम्हाला माहितीच आहे बाकी. म्युझिक लास्टला एकच राहणार, तोच विजय होणार. जरा टाळ्यांचा आवाज होते. तुम्हीच होता. हा ओके. हा चलो, दोन्ही हात वरती. कमॉन. आता काय करायचंय? फर्स्ट लेफ्ट टू राईट तुम्हाला हलवायचं. कमॉन. लेफ्ट. स्टार्ट. 1 2 1 2. असं नकोय, असं हवंय. ठीक आहे. वेट. हा 1 2 1 2. ओके. फक्त हातच नाही, सो आपली बॉडी पोर्शन सुद्धा हल्ला पाहिजे. ओके, लाईक दिस. ओके. स्टार्ट. लाजायचं नाही यार. चलो, आता हेच म्युझिक बरोबर करायचंय. हात वरती सगळ्यांचे. 1 2 3 स्टार्ट. म्युझिक. ओके चलो. हाँ फास्ट. कम ऑन. व्हेरी नाईस. ओके. आता कॉर्नर मी सांगणार आहे, सो नीट लक्ष द्या कुठले कॉर्नर्स असतील. एक असेल, झाला फोटो. येस. एक असेल तुम्हाला कुठल्याही एका वर्गात बेंच वरती बसायचंय आणि फोटो काढायचा. ठीक आहे. एक कॉर्नर. दुसरा कॉर्नर असेल तुम्हाला जिन्यावरती बसून फोटो काढायचा आहे. दुसरा झाला. आणि तिसरा लास्ट वन. तिसरा कॉर्नर असेल तुम्हाला कुठेही घ्या, पण चौघांचे असे फनी पोजेस पाहिजेत. काही हा 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 हे असं करते, असं काही पाहिजे. चलो 1 2 3 स्टार्ट. म्युझिक स्टार्ट. सो वेट म्युझिक 1 मिनिट स्टॉप. कोणत्या प्लेअरला प्राइज दिला जाणार नाहीये, सो ही मोस्ट इम्पॉर्टंट काळजी घ्यायची सर्वांनी. फनी पोजेस. ओके. हा चिन्यावरचा आणि हा बेंचवरचा. ओके. या ग्रुपला एकही मेंबर ढिला पडलेला नाही आहे. स्टार्टिंग पासून रनिंग स्पीड त्यांनी चांगला ठेवला होता. मॅरेथॉन मध्ये भाग घ्या.
फिरून बांधावरून कल्टी मारून आलो या हे उरात होते धडधड लाली गालावर आली आणि अंगात भरलंय वार ही कीर्तीची बाधा झाली अरे उरत होते धडधड लाली गालावर आली आणि अंगात भरलंय वार ही कीर्तीची बाधा झाली आता अधीर झालो या मग बधीर झालो या आणि तुझ्याच साठी बनवून मजनू माग आलो या आग उडतय गुंगाट पळतय झिंगाट रंगात आलं या झालंय झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झालं झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 आता उतावीळ झालो गुडघा बाशिंग बांधलं तुझ्या नावाचं मी मिशल टॅटून गोंधलं आता उतावीळ झालो गुडगा बाशिंग बांधलं तुझ्या नावाचं मी मिशेल टॅटून गोंधलं हात भरून आलो या हात भरून आलो या लई दुरून आलो या अन करून धाडी भारी परफ्यूम मारून आलो या आग समद्या जोरात लई जोरात रंगात आलं या झालंय झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झालंय झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 संध्या गावाला झाली या माझ्या लग्नाची घाई कधी बनणार तू राणी माझ्या लेकराची आई समद्या गावाला झाली या माझ्या लग्नाची घाई कधी म्हणणार तू राणी माझ्या लेकराची आई आता ताराट झालो या आता तारट झालो या तुझ्या घरात आलो या लई फिरून बांधावरून कल्टी मारून आलो या आग ढिंचक जोरात टेक्नो वरात दारात आलो या झालंय झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झालंय झिंग 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 झिंगाट झिंग झिंग गेले 2 महिने खूप प्रयत्न करून हा समिट घडवून आणलेला आहे त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे मी सर्वांची ज्यांची नावं घेतो ते लवकरात लवकर इथे स्टेजवर हजर राहायचं विजय शिरोटे सुकुमार माने विनोद मोरे श्रावण बोरगावे अनुप ककमरे सोनाली यादव संगीता पांदारे अपेक्षा दानोळे आणि सविता बोरगावे या लोकांनी लवकरात लवकर स्टेजवर राहायचं या लई भन्नाट हाय आपली यारी लई बुंगाट हाय आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी लई बुंगाट हाय थँक्यू.